हाय, रामकृष्ण हरी. आज आम्ही तयार होऊन जात आहोत घराजवळच असलेल्या महादेव मंदिरामध्ये. काल्याचं कीर्तन होतं तिकडे. आता ही आमची छोटली ही खूप उत्सुक होती जाण्यासाठी. बरं, गावाकडं असलं की अशा कीर्तन भजनाचा आनंद घेता येतो. त्यानंतर घरी येऊन थोडासा आराम केला आणि नंतर इव्हनिंगच्या कामाची सुरुवात केली. आता इव्हनिंग असो किंवा मॉर्निंग असो, कामाची सुरुवात तर चहाच्या कपानंच होते. नंतर भांडे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर घरातली छोटी मोठी बाकीचीही कामं करून घेतली. आता छोटी मोठी कामं चालू आहे तोपर्यंत आमची छोटुलीही उठली. मस्त तिचे थोडेसे लाड केले. आता ह्या मुलांचं तरी एनर्जी लेवल संपतच नाही. सकाळची संध्याकाळ होते ते तरी ह्यांची एनर्जी हाय लेवललाच असते. त्यांचं क्रिकेट खेळणं छान चालू होतं. नंतर दिवा वगैरे लावून घेतला, छान गणपती बाप्पाची आरती केली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आज जेवणाचा मेनू अगदी साधा, सिंपल आणि मस्त होता. जेवणामध्ये आज ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि शेतात आलेल्या हरभऱ्याच्या कवळी कवळी मस्त भाजी तोडून आणून वाळवून त्याची छान अशी भाजी बनवली होती. मस्त अशी बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी सर्वांनी एन्जॉय केली. आता थंडीचे दिवस आहेत तर बाजरीची भाकरी तर बनतेच आणि त्यासोबत भाजीही. आता माझा स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत इंद्रायणीचा सुंदर असा मेकअप चालू आहे. पहा किती सुंदर मेकअप केलेला आहे, तुम्हालाही आवडेल. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि झोपण्याची तयारी केली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंद्रायणीची बडबडी तुम्ही ऐकून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.